नमस्कार. आम्ही सारे खवय्ये जोडी तुझी माझी मध्ये मी मृणाल तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. कालच मकर संक्रांत झाली. भारतीय सणांमध्ये मकर संक्रांतीला विशेष महत्त्व आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. सगळीकडे अगदी उत्साहाचं वातावरण असतं. पतंग उडवत असतात लहान मुलं, सुगड पूजली जाते, हळदी कुंकू घातलं जातं. अशाच मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर आजचा आपला एपिसोड आपण करणार आहोत. पण त्याआधी तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आपण आलोत सांगलीत सौ सुमन गाडगीळ आणि यशवंत गाडगीळ यांच्या घरी. मी पहिल्यांदा जेव्हा या आजी आजोबांना पाहिलं तेव्हा मनापासून वाटलं की हे असे आजी आजोबा प्रत्येकाच्या घरात असले पाहिजे. तेव्हा जाऊया त्यांच्या घरी, त्यांच्याशी गप्पा मारूया, त्यांचे अनुभव शेअर करूया. चला. नमस्कार. आम्ही सारे खवय्ये जोडी तुझी माझी मध्ये तुम्हा दोघांचंही मनपूर्वक स्वागत. सगळ्यात आधी तर मी हे सांगेन की तुम्ही दोघंही खूप छान दिसताय आणि आजोबांना पाहिल्यावर मला आजी माझ्या आजोबांची आठवण आली. कारण त्यांचा पण पेहराव असाच होता, म्हणजे काळी टोपी, काळा कोट, पांढरा कुर्ता, पांढरं धोतर आणि हातात काठी. फक्त आजोबांकडे काठी नाहीये आणि टिळा राहिला, टिळा होता. पण खूप छान दिसताय तुम्ही दोघे. आणि आणखी एक गोष्ट जी मला सांगायची आहे की तुमचं घर खूप छान आहे. म्हणजे एक वाड्याचा फील म्हणतो ना आपण, वाड्याचा फील येतो या घरात. तुम्ही किती वर्षांपासून या घरात राहताय? 81 सालापासून. म्हणजे तुमची पिढीच सगळी या घरात वाढली की काय? काकांचं घर होतं. अच्छा. आम्ही गावभागात राहत होतो. सगळे आम्ही एकत्र होतो, म्हणजे जाऊबाई वगैरे. आणि मग आम्ही इकडे आलो राहायला. तेव्हा मुलं थोडी मोठी झालेली होती. पण मुलांची लग्न कार्य वगैरे या घरात झाली. या घरात झाली. म्हणजे तुमच्या खूप आठवणी आहेत. छान आहे, घर खूप छान आहे. तुम्ही दोघेही खूप छान आहात आणि तुमच्याकडून मला खूप गोष्टी ऐकायला आवडतील. सगळ्यात आधी तर मला हे सांगा की किती वर्ष झाली आहेत लग्नाला? 56 वर्ष झाली. बापरे, हा खूप मोठा कालखंड आहे. काय वाटतं तुम्हाला, एवढी वर्ष तुम्ही एकमेकांसोबत आहात, इतकं छान आयुष्य तुम्ही एकमेकांसोबत घालवता आहात, काय वाटतं एवढ्या वर्षानंतर आज? खूप चांगलं वाटतं. म्हणजे आणि अशा अनेक आठवणी, सुखदुःखाच्या सगळ्या आठवणी मनात गोळा होत असतात, जात असतात. पण एकूण असा हा सुखाचा कालखंड आठवला तरी खूप छान वाटतं. 56 वर्ष झाली आहेत. थोडंसं मागे जायला लावलं तुम्हाला. आता तुम्ही म्हणालात खूप आठवणी आहेत, तर थोडं आठवणींमध्येच जायला लावलं तर काय वाटतं? कसं होतं? तुमची ओळख कशी झाली? कुठे भेटलात? आमच्या डॉक्टर जोशी म्हणून नातेवाईक आहेत, त्यांची बहीण वेंगुर्लेला सावंतवाडीला यायच्या नेहमी. माझं माहेर सावंतवाडीचं आहे. तुम्ही सावंतवाडीच्या? हां. तर तिथे यायच्या. आमच्याही त्या नात्यातल्या होत्या. त्यांनी हे स्थळ सांगितलं. आणखीन करायचं असं काही डोक्यात नव्हतं, पण पत्रिका तरी द्या म्हणून त्या मागे लागल्या म्हणून दिली. पत्रिका पटली. जुन्या पद्धतीने सगळं, मुलगी दाखवणं वगैरे, आणि लग्न ठरलं. मग कुणाकडे झालं मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम? कुणाकडे? आमच्याकडेच. तुमच्याकडेच, म्हणजे घरी, सांगलीच्या घरी झाला. मग आजोबा मला सांगा, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जेव्हा आजीला भेटलात तेव्हा तुम्हाला काय वाटलं? की हीच ती मुलगी, हिच्याशीच आपलं लग्न झालं पाहिजे, काय वाटलं? काय भावना होत्या? 2-3 मुली अगोदर बघितल्या होत्या. 2-3 मुली पाहिल्या होत्या आणि सगळ्यातल्या घरातल्या सगळ्यांच्या मिळून विचारानं ठरवायचं असं धोरण होतं. पण तुम्ही जेव्हा यांच्याशी पहिल्यांदा बोललात तेव्हा काय बोललात? बघितलं त्यावेळी बोलणं झालंच नाही. काय नाही झालं? बोलणं नाही झालं? बघणंच फक्त. सगळी मोठी माणसं होती आधी घरात. माझे सासरे, चुलत सासरे, असे 3-4 चुलत सासरे होते. आणि मग माझे सासरे. आणि ते एकदा पुरुषांच्या बैठकीत दाखवलं आणि मग बायकांच्या ह्याच्यात. त्यामुळे बायकांच्या ह्याच्यात यांना यायला वावच नव्हतं. सगळ्या सासूबाई वगैरे सगळे होते. मग माझे आजे सासरे एक होते, तर परत त्यांनी बोलवलं होतं की 9वारी साडी नेसून ये म्हणून. बरं. तेव्हा होतात आजोबा? तुम्ही होतात तेव्हा? नाही, नव्हते आजोबा. एकदाच पाहिलं आजोबांनी. एकदाच पाहिलं आणि तेव्हाच पसंत करून टाकली. आणि आजे सासरे तुमचे काय म्हणाले? आजे सासरे 9वारी नेसून आलात तुम्ही? नाही म्हणाले काही नाही. नुसतं प्रश्न काहीतरी 1-2 विचारले, ते पण आता आठवत नाही. पण 9वारी नेसता येते की नाही एवढं. बरं. मग तुम्ही लग्न कुठल्या तारखेला झालं? कधी झालं लग्न? 14 जून 1956. 14 जून 1956. 55. अच्छा. कसा होता लग्नाचा दिवस तुम्हा दोघांचा? पद्धत होती. वराचे लोक वराच्या घरी, मुलीचे लोक मुलीच्या घरी. म्हणजे आता ते सावंतवाडीला असतात ना, इथं मुलीच्या देवळात उतरले, नाही मुलीच्या देवळात. तिथे हिच्या धाकट्या भावांची मुंजी झाली अगोदर 2 दिवस. बरं. 2 दिवस अगोदर मुंजी झाली, नंतर मग लग्न झाले.
नंतर मग लग्न झालं. ते 10 तारखेला मुंजी झाली आणि 14 तारखेला लग्न झालं. आणि ते सगळं आदल्या दिवशी वराकडे जाऊन सीमान पूजन, मग इकडे लग्नाचं इकडे मुलीकडे म्हणजे त्या मुरलीधर मंदिरात ते झालं. आणि मग वरातीने रात्री त्या घरी गेलो म्हणजे वरात घेऊन मग घरी आला. आणि मग जेव्हा तुम्ही पहिल्यांदा या घरात आलात तेव्हा कसं वातावरण होतं, काय वाटलं, कसे होते आजोबा, घरातलं लोक? आजोबांची माझी 4 दिवस भेटच नाही झालेली. म्हणजे फक्त कसं होतं की आमच्याकडे आज अमक्या लोकांच्या पंक्ती, आज सगळे कामगार लोक जेवायला, आज सगळे गावातले पुरुष, गावातल्या बायका, असं 3-4 दिवस ओळीने जेवण चाललेली होती पंक्ती. ते वाढायपुरते आम्हाला एकत्र काय म्हणता? तेव्हा मग तुम्ही हळूच बघणं बोलणं काय केलं की नाही? तेव्हाही नाही. कुठे एवढी सगळी पंक्तीत बसलेली असायची आणि घरामध्ये कमी ते 60-70 लोक घरात असायची. बरं, म्हणजे तुम्ही लग्नानंतर 4 ते 5 दिवस बोललाच नाही? मग बोलणं, प्रेमाच्या वाढायपुरतं बोलणं, भेटणं होतं. पण हे तर कळलं एवढा विरह, पण सगळ्यात आधी बोललात कधी? भेट कधी झाली? काय बोललात एकमेकांशी? लग्नाच्या वेळेस बोलत होते पण नाहीच. पण एकदा रात्री असं संध्याकाळी जेवण झाल्यानंतर गाडीतनं आलो होतो फिरायला आणि तेव्हा काहीतरी बोलणं झालं एवढंच. तेव्हाच तुम्हाला काहीतरी आठवतंय थोडंसं? हो की काय? आणि एकदा जायच्या आधी, सावंतवाडीला जायच्या आधी ते कंकण सोडायला जायचं असतं ना माहेरी, तेव्हा जाताना गाडीतनं त्यांनी विचारलं की सावंतवाडीला जाणार का? आजीनं छोट्या छोट्या गोष्टी लक्षात आहे ना आजोबा. मला सांगा की खूप फरक असेल तुमच्या घरी आणि इकडच्या घरी, नाही का? म्हणजे राहणीमानात, बोलण्या चालण्यात एक छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या बदलतात, आपलं आयुष्य बदलतं म्हणतात. तर कसं तुम्ही इकडे आलात, काय फरक जाणवला तुम्हाला आजोबांकडे? फरक असा काही खूप नाही जाणवला, फक्त माणसं इकडे पुष्कळ होती घरामध्ये. म्हणजे माझ्या 2 चुलत सासूबाई होत्या, एक आत्या सासूबाई होत्या, एक आजी सासूबाई होत्या, असं एवढी सगळ्या म्हणजे बायकांच्या पैकी, आणि पुरुष सगळे, चुलत सासरे वगैरे सगळे. तर सोळं किंवा हे आमच्याकडे पण होतं सावंतवाडीला. आणि माझी आई इथलीच असल्या कारणाने इकडच्या चालीरीती तिला माहिती होत्या, त्यामुळे तिने सांगितलं होतं आधी. आणि आता कसं सासूबाईंना किंवा कुणाला मोठ्यांना तुम्ही वगैरे असं म्हणायचंच नाही, एकतर काहीच न म्हणता बोलायचं किंवा आपण म्हणून बोलायचं, अशी पद्धत असायची. ते आधी सांगून ठेवलं होतं. आणि खाण्यापिण्याच्या बाबतीत काही फरक होता? नाही तसा काही फारसा. पण इकडचे पदार्थ काही काही गोष्टी तिकडे मिळायच्या नाहीत कोकणात त्यावेळेला, तेवढाच बदल असेल. पण बाकी तसा फार बदल चवींमध्ये तशीच साधारण चव होती. तर आज तुम्ही कोणत्या कोणत्या रेसिपीज करणार आहे? त्याच्या आधी एक सांगते की सावंतवाडीला मला काहीही करायची सवय नव्हती. हेच मी तेच म्हणते, काय फरक होता? फरक म्हणजे हाच. आणि इथे आल्यावर सुद्धा करावं काही लागत नव्हतं, फक्त वाढायचं एवढंच काम असायचं. मग तुम्ही आता ह्या रेसिपीज करता? रेसिपी मी इथे आल्यावर शिकले. मग कोणी शिकवलं? माझ्या चुलत सासूबाई. काही गोष्टी मग तिकडे गेल्यावर आईकडे शिकले, काही गोष्टी इथे माझ्या चुलत सासूबाई होत्या. पुण्याचे दाजीकाका गाडगे, कदाचित ऐकून माहिती असतील, ते माझे चुलत सासरे. आणखीन त्यांच्या ज्या पत्नी होत्या कमला कपूर आमच्या होत्या, त्यांच्याकडे बऱ्यापैकी मी शिकले गोष्टी. मग आधी आता आपण कोणती रेसिपी करणार? आता तीळ खोबऱ्याच्या साटोऱ्या करूया आधी. तीळ खोबऱ्याच्या साटोऱ्या. मग त्याचं साहित्य सांगाल? हे भाजलेलं खोबरं आहे, ओलं खोबरं. हे भाजून पूड केलेले तीळ आहेत, तिळाची पूड आहे. म्हणजे हा गूळ आहे, हे पाऊण वाटीचं हे केलं आहे पूड, आणि तेवढाच गूळ घेतला आहे. नंतर हे तांदळाचं पीठ आहे, लाटायला लागेल म्हणून. हे वेलदोड्याची पूड आहे, हे तूप सोडायला आणि लागलं तर सारणार. आणि ही कणिक गरम तेल घालून भिजवून ठेवलेली आहे. आजी मला सांगा आता काय करायचं? आता आपण हे तीळ, खोबरं आणि गूळ असं सगळं एकत्र करून त्याचे पण छोटे छोटे लाडू करून घेऊया. आता आपण काय घातलं? हे तिळाची पूड घातली आहे, भाजून केलेली तिळाची पूड. तसंच हे ओलं खोबरं थोडंसं भाजून घेतलंय. अच्छा. आता हा किसून घेतलेला गूळ आहे, हा पाऊण वाटी आहे तेवढा, तो घालणार आहोत. आणि हे आता आपण चांगलं मिक्स करून त्याचा लाडू करून घेणार आहे, छोटे छोटे लाडू करून साटोऱ्यात भरायसाठी.
आजी मला सांगा, तुम्ही मला तेव्हा म्हणालात 1955 साली तुमचं लग्न झालं. हो. तेव्हा तुम्हा दोघांचंही वय काय होतं? म्हणजे माझं 19ावं लागलेलं होतं. तुम्ही 19 वर्षाच्या होत्या हो. आणि आजोबा आजोबा 25. आजोबा 25 वर्षाचे हो, होते. 19 म्हणजे असं नाही म्हणणार की खूप मोठा होत्या तुम्ही, पण एवढी सगळी लोक घरात असताना तुम्ही कसं वावरलात? काय काम आणि सगळ्यांचं ते एक दडपण असतं ना मनावर की यांना काय वाटेल, त्यांना काय वाटेल. थोडं शिस्त आणि थोडी शिस्त म्हणजे असं थोडंसं माहिती ऐकून होतं, थोडं आईनी सांगितलेलं पण होतं की मोठं कोणी उभं आलं की उठून उभं राहायचं, लगेच बसून नाही राहायचं त्यांच्यासमोर. मग तुम्ही सासूबाई तुमच्या किंवा एवढ्या आजी सासूबाई पण होत्या, कशा होत्या त्या? तुमचं कसं त्यांच्याशी नातं होतं? नाही, चांगलं होतं. म्हणजे मला असं इथे परकही वाटलं नाही आणि अवघडही वाटलं नाही की कोणी रागीट आहे, कोणी बोलेल आपल्याला, असं कधी नाही वाटलं. सगळ्यांनी सांभाळून घेतलं. पण अहो कसे होते तुमचे या सगळ्या गर्दीत? ते महत्वाचं आहे. ते शांत आणि स्वभाव अगदी शांत. म्हणजे शांत आहे. हो. तेव्हापासून शांत होता की आता एवढ्या वर्षात काही बदललाय? नाही, आहे तसं आहे. आहे तसाच आहे. दुकानात जायचं. हे महत्वाचं, जे बोलता बोलता आपलं राहून गेलं. आजोबा काय करतात? काय आजोबा म्हणजे आमचं दुकान आहे, सराफी दुकान. तर त्या दुकानामध्ये म्हणजे तेव्हापासूनच जातात. आणखीन अजूनही जातात. अजूनही आता दिवसा सकाळी जात नाहीत, पण संध्याकाळी जातात. संध्याकाळी जातात. आमच्या दुकानाला आता यावर्षी 180 वर्ष. अरे वा, 180 वर्ष पूर्ण झाली. 179 वर्ष पूर्ण झाली. पूर्वापार पासून चालत आलेला व्यवसाय. हो. आता आपलं हे मिक्स झालंय. आता फक्त आपण वेलदोड्याची पूड ह्याच्यात घालूया आणि मग लाडू करूया. हो. बस. आपले तिळगुळाचे लाडू तयार आहेत. आता काय करायचं आजी? आता थोडीशी आपण छोटीशी पोळी लाटून घेऊया. हे तुम्ही कोणतं पीठ लावताय? हे तांदळाचं पीठ आहे. तांदळाचं पीठ. आता यानंतर काय करायचंय? आता हे तव्यावर भाजायच्या, तूप सोडून भाजायच्या. म्हणजे मग साटोऱ्या तयार खायला तयार. ठीक आहे. मग आपण आपल्या साटोऱ्या लाटून घेऊयात, नाही का? हो. आपली पोळी लाटून तयार झाली. आता काय करायचं? आता आपण ही तव्यावरती भाजूया आणि याला आता तूप सोडायचं. तिळगुळाची साटोरी तयार झाली आहे. मला माहिती आहे तुम्हाला सुद्धा करायची आहे. तर वेळ कशाला दौडायचा? साहित्य आणि कृती लिहून घ्या. तीळ खोबऱ्याच्या साटोऱ्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भाजलेलं ओलं खोबरं, पाऊण वाटी भाजलेली तिळपूड, पाऊण वाटी गूळ, 1 वाटी गव्हाची भिजवलेली कणिक, तांदळाचं पीठ, तूप आणि वेलची पूड. कृती: प्रथम एका बाउलमध्ये भाजलेली तिळपूड घेऊन त्यामध्ये भाजलेलं ओलं खोबरं आणि पाऊण वाटी गूळ घालून मिश्रण एकजीव करावं. भिजवलेल्या गव्हाच्या पिठाच्या लाट्या करून घ्याव्यात. या लाट्यांच्या पाऱ्या करून त्यामध्ये तीळ खोबऱ्याचं सारण भरावं. लाट्या बंद कराव्यात. वरून थोडंसं तांदळाचं पीठ लावून साटोऱ्या लाटून घ्याव्यात. साजूक तुपावर या साटोऱ्या खरपूस भाजून घ्याव्यात.